बातमी वसईमधून. वसईमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पुष्पनगर बस डेपोला साचलेल्या पाण्याचा फटका बसलाय. बस डेपोत पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. वसईमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पुष्पनगर बस डेपोला साचलेल्या पाण्याचा फटका बसलाय. वसई विरारच्या अनेक भागामध्ये जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लोप आहे, डोंगरावरचं पाणी जोरात येते आणि वैतरणा खाडीचं पाणी वरती आल्यामुळे त्याचा डिस्चार्ज थोडासा स्लो झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका आणि काही इमर्जन्सी काम असेल तर निश्चित आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नंबरवर संपर्क साधा. आमचे आयुक्त असतील, उपमहापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती असतील, विरोधी पक्षनेते असतील, सभागृह नेते असतील किंवा सर्वच नगरसेवक हे विविध विभागामध्ये आता कामाला लागलेले आहेत. वसई विरार महानगरपालिका परिसरात पाणी साचले. पालिकेच्या मुख्यालयाकडील रस्ते जलमय झालेत. मनपाने केलेले नालेसफाईचे दावे हे फोल ठरले. पालिकेच्या मुख्यालयात येणारे रस्ते गुडघाभर पाण्याखाली गेलेत. मात्र महानगरपालिकेने नालेसफाईचे दावे हे केलेले होते. तर आज वसई विरार महानगरपालिका सुद्धा गुडघाभर पाणी साचलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय रस्त्यावर पाणी भरत असेल तर वसई विरारकरांचे प्रश्न कसे सोडू शकणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला. मावळ तालुक्यात धुवाधार पाऊस झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील दृश्यमानता कमी झाली. भर दुपारी लाईट लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पाहतो. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील दृश्यमानता कमी झालेली आहे. त्या ठिकाणी भर दुपारी लाईट लावून प्रवास करण्याची वेळ आता चालकांवरती आलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पाहतोय. मावळ तालुक्यात धुवाधार पाऊस झाला आणि त्यानंतरची दृश्य पाहतोय. नाशिक शहरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसामुळे गंगापूर धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. नाशिकच्या गंगापूर धरणात सध्या 32% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 1 महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून आता जोर धरला. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा आता संततधार असा पाऊस सुरू आहे. संततधार पावसाने गंगापूर धरणातील जलसाठ्यात वाढ होणार. सध्या स्थितीत नाशिकच्या गंगापूर धरणात 32% पाणीसाठा आहे. संततधार पाऊस सुरू असला तरी जोरदार पावसाची अद्याप सुद्धा प्रतीक्षा आहे. नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचलाय. सततच्या पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 10 ते 15 फूट खोल खड्डा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धक्कादायक अशी दृश्य आहेत. शिवाजीनगर कार्बन नाका मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ही काही काळांसाठी बंद होती. सततच्या पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक रस्ता खचल्याने काही वाहने खड्ड्यात अडकली आहेत. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत वाहने सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. प्रशासनाकडून परिसर सुरक्षित करून पुढील दुरुस्तीचं काम सुरू करण्याची आता तयारी सुरू आहे. मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवरती पाणी साचलंय. मोठ्या नाल्याचे पाणी छोट्या नाल्यात वळवल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. इगतपुरी या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय. मोठ्या नाल्याचे पाणी आता छोट्या नाल्यात वळलेलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून आता या संदर्भात पाणी काढण्याचं काम सुरू आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावरती पाणी साचलेलं आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.